आज मी एक पुस्तक जे परिचयासाठी निवडलंय, अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई भाग 2. मुंबई हा विशेषतः जगभरातला प्रेमाचा विषय आहे असं आम्ही मानतो, कारण कोकणातल्या आम्हा लोकांचं मुंबईवर जास्त प्रेम आहे. एकेकाळी कोकणची मुंबईशी जवळ नाळ जुळलेली होती. विविध कारणांनी गिरण्या बंद झाल्या आणि या कारणांनी हळूहळू आता कोकणातली मुलं वेगवेगळ्या ठिकाणी जायला लागली. नाहीतर पूर्वी इथल्या प्रत्येक खेड्यातून एक रातराणी मुंबईला जायला असायची आणि मुंबई ही जीवनरेखा होती कोकणची. ही मुंबई मुळात तिचा इतिहास अत्यंत रंजक आहे. तो तुम्हाला माहिती आहे की इंग्रजांना आंदण दिलं आणि हे ते सगळं बेट. पण हे बेट जे विकसित होत गेलं त्याचा फार एक रंजक इतिहास आहे. आणि तो माझे मित्र नितीन साळुंखे आणि मुंबईत जन्मलेला आणि मी गमतीत नितीन साळुंखेंना असं म्हणतो की तुमचं नाव नितीन मुंबई साळुंखे असंच खरं म्हणजे असायला पाहिजे, इतकं तुमची मुंबईवर माया आहे. हे पुस्तक मनोविकास प्रकाशनाने प्रकाशित केलेलं आहे. या पुस्तकाची थोडी ओळख व्हावी म्हणून या गटावर आधी मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियाला जो प्रसिद्ध शिवपुतळा आहे त्या शिवपुतळ्याची गोष्ट फार पूर्वी मी ध्वनिमुद्रित केली होती. ती 5 भाग टाकले होते. आपल्यातल्या काही जणांनी ते ऐकले असतील. आरती मुंबईकर, माझं मुंबईशी प्रेमाचं नातं आणि त्यामुळे हे पुस्तक निवडण्याचं कारण आहे. अज्ञात मुंबई भाग 2 याची पाठराखण आणि याचं संपादन ज्यांनी केलंय त्या प्रसिद्ध पत्रकार, लेखक आणि अनुवादक रेखा देशपांडे यांनी असं म्हटलंय, मुंबई आता पहिल्यासारखी राहिली नाही. आज 60-70त असलेल्या मुंबईकराच्या तोंडून अशी खंत वारंवार ऐकायला मिळत असते. परंतु मुंबई ही प्रवाही नगरी आहे. ती सतत बदलत आली आहे. मुंबईकराची प्रत्येक नवी पिढी त्या बदलांबरोबर कधी आपखुशीनं, कधी नाईलाजाने मुंबईला उराशी बाळगून असते आणि मुंबई त्याला. मुंबई आणि मुंबईकरांच्या या प्रेमसंबंधातूनच तर रोजच्या वावरातल्या मुंबईची कालची एखादी खूण सापडते तेव्हा तो हरखून जातो. मुंबईकरांच्या मनाच्या तळाशी दडलेल्या या कुतूहलाला जागे करण्याचा प्रयत्न म्हणजे नितीन साळुंखे यांचे अज्ञात मुंबई हे पुस्तक आणि एकदा चाळवलेले ते कुतूहल पुरवणारे त्यांचे नवे पुस्तक म्हणजे प्रस्तुत अज्ञात मुंबई भाग 2. मनोविकास प्रकाशनचा पत्ता पुण्याचा असला तरी प्रकाशक अरविंद पाटकर हे अगदी गाभ्यातून मुंबईकर आहेत याचाही हा पुरावाच. हा प्रयत्न जितका अभ्यासपूर्ण आहे तितकाच लोभस आणि कुतूहल भूक वाढवणारा आहे. मुंबई बाहेरच्या माणसाला असलेलं मुंबईविषयीचं आकर्षण लपून राहिलेलं नाही. त्याचं रूपांतर प्रेमात होतानाही प्रत्ययाला येतच असतं. प्रस्तुत पुस्तकामुळे त्या प्रेमाला मुंबईच्या जपणुकीचंही अस्तर लावलं पाहिजे अशी भावना झाली तर मुंबई आणखी बाका नगरी ठरेल. या पुस्तकात मुंबई कशी घडत गेली म्हणजे आता दादरचा जेव्हा रानडे रोड आणि हे सगळं झालं आणि टिळक पूल जो आता 100रीत आहे 1925 मध्ये झाला, तो कसा बांधला गेला, त्याच्या मागे काय काय प्रक्रिया झाली, किती मतमतांतर झाली, किती पत्रव्यवहार झाला, मुंबईची जनता तेव्हा किती सजग होती आणि काय, ह्या सगळ्याचा एक छान इतिहास मिळतो. लेडी जमशेदजी रोड माहीम कसा झाला, त्याला ते नाव कसं मिळालं, अशा विविध अंगांनी मुंबादेवीची मुंबई अशा पद्धतीनं विविध अंगांनी नितीन साळुंखेंनी या शहराचा आढावा या अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई भाग 2 या पुस्तकातून घेतलाय. म्हटलं तर हा एक इतिहास आहे, म्हटलं तर त्यात एक छान गोष्ट दडलेली आहे. त्यामुळे हे वाचताना आपण फार रंगून जातो. मुंबईच्या प्रेमात असतात ते आणखी त्यांना वेगवेगळं वाटत राहतं. अरे इतकं जुनं आहे, इतकं जुनं आहे. आणि ज्यांना नवीन वाटतं तेव्हा मुंबई 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 जे शहर जगभर गाजत असतं त्याला इतकी वेगवेगळी रूपांतर त्याची झाली आहेत आणि आत्ताची मी तुला मुंबई एक जी लिंक पाठवली आहे, ती बदलते 7:30ला आता एक सुरू झाले लेक्चर, अभिवाचन म्हणतात त्याला, तर मुंबई बद्दल आहे.
त्या कोण आत्ता बोलतायत त्यांनी जरा आपला तो माईक बंद करावा हा म्हणजे. तर हे असं सगळं आहे. नितीन साळुंखेंची अगदी सगळ्यात महत्वाची ओळख म्हणजे ते माझे मित्र आहेत. महाराष्ट्रातील विविध वर्तमानपत्र, मासिकं, साप्ताहिक यातून इतिहास, राजकारण, समाजकारण इत्यादी विषयावर त्यांनी सातत्यानं लेखन करतात. मुंबई शहराचा इतिहास हा विशेष आवडीचा आणि म्हणून अभ्यासाचाही विषय. या अभ्यासातून लिहिलेल्या, गवसलेल्या मुंबई शहराच्या काही पैलूंवर लिहिलेल्या लेखांचं अज्ञात मुंबई हे पहिलं पुस्तक ऑक्टोबर 2022 मध्ये मनोविकास प्रकाशनतर्फे प्रसिद्ध झालं. वाचकांनी त्याचं उदंड स्वागत केलं. या पुस्तकाच्या 2 आवृत्त्या संपल्या असून प्रस्तुत अज्ञात मुंबई 2 या पुस्तकासोबतच पहिल्या पुस्तकाची 3री आवृत्तीही प्रकाशित होते आहे. ही अज्ञात मुंबई भाग 2 अर्पण केलंय मुंबईवर प्रेम करणाऱ्या सर्वांना. ही आवृत्ती 1 मे 2025 या महाराष्ट्र दिनी प्रकाशित झाली. आपल्याला मुंबई आणि त्याचा सगळा इतिहास असं सगळं का शोधावंसं वाटलं आणि मी का पुस्तके लिहायला प्रवृत्त झालो, याचं एक शेवटचं प्रकरण अज्ञात मुंबई भाग 2 मध्ये समारोप करताना असं नितीन साळुंखे यांनी लिहिलंय. मी ते वाचतो. माझं लहानपण मुंबईच्या अंधेरी या उपनगरात गेलं. आजोळ लालबागला असल्याने माझ्या लहानपणाचा बराचसा काळ मी लालबाग मध्येही घालवलेला आहे. सणासुदीच्या आणि मुख्यतः गणपतींच्या दिवसात तर आमचा मुक्काम तिकडेच असे. अंधेरीहून लालबागला जाण्यासाठी थेट लोकल ट्रेन नव्हती. पश्चिम रेल्वेच्या दादर स्टेशनवर उतरून मध्य रेल्वेच्या दादर स्टेशनवर येऊन तिथून सेंट्रल रेल्वेनं करी रोड किंवा चिंचपोकळीला पोहोचायचं आणि लालबागला यायचं. हा प्रवास जिकिरीचा वाटे. त्यापेक्षा बस बरी वाटायची. त्या काळी अंधेरी पश्चिमेला सुरू होऊन हुतात्मा चौकापर्यंत जाणारी डबल डेकर 4 लिमिटेड बस लालबागला जाण्यासाठी फार सोयीची होती. अंधेरीला बसलं की थेट लालबागला उतरलं. अंधेरीहूनच सुटत असल्याने बसायला मनाजोगी जागाही मिळायची. नाहीच मिळाली तर ती बस सोडायची आणि दुसरीची वाट पाहायची. बसची फ्रिक्वेन्सी चांगली असल्याने 10 मिनिटांपेक्षा अधिक वाट कधी पाहावी लागत नसे. हाताशी वेळही भरपूर असे, त्यामुळे एक सोडून दुसऱ्या बसची वाट पाहण्याची चैन करता यायची. या बसचा रूट माझ्या फार आवडीचा. अंधेरी डेपोतूनच सुटणारी ही बस वांद्र्याच्या खाडीपर्यंत एसपी रोड, स्वामी विवेकानंद मार्ग, पुढे लेडी जमशेदजी रोड आणि दादरचा टिळक ब्रिज पार करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्गाने लालबाग पर्यंत जाईल. या बसमध्ये आवडती खिडकी पकडून बसलं की खिडकीतून दिसणारी दृश्य पाहत तल्लीन होऊन जायला व्हायचं. इतकं की लालबाग कधी आलं ते कळायचंही नाही. बस मधून जाताना दिसणारी अंधेरी, पार्ला, सांताक्रूज, खार ही सारी उपनगर खूप देखणी होती त्या काळी. अंधेरी ते वांद्र्याच्या खाडीपर्यंतच्या स्वामी विवेकानंद रोडच्या दोन्ही बाजूंच्या झाडात लपलेल्या छोटेखानी बंगल्या आणि 2-3 मजल्यांच्या प्रशस्त इमारती दिसायच्या. बाहेरच्या आवारात पोर्च मध्ये उभ्या असलेल्या गाड्या दिसत. बसच्या खिडकीतून दिसणारे तळमजल्यावरचे ब्लॉक्स तर मला सिनेमातल्यासारखे वाटायचे. तशी घरं त्या काळी सिनेमातच दिसत असत. मी तेव्हा अंधेरीतल्या बैठ्या चाळीत राहत असल्याने ती राजस मोठी घरं पाहून कोण राहत असेल इथे, काय करत असतील इथली माणसं, किती पैसे असतील यांच्याकडे, असे अनेक प्रश्न माझ्या त्या वयात मनात येत असत. ती एक वेगळीच दुनिया वाटायची, शांत, सुखी आणि समृद्ध. वांद्र्याची खाडी ओलांडली की डावीकडे माहीम बस डेपो आणि त्याला लागूनच असलेलं आराम हॉटेल दिसत असे. आरामच्या जागी आता एक गगनचुंबी इमारत उभी आहे. बस डेपो आहे पण तो आता सहज दिसत नाही. पुढे माहीम चर्च. अधूनमधून या चर्च जवळ मोठा बाजार भरलेला दिसे. मोठेपणी समजलं की हा मुंबईतला सर्वात जुना आणि मोठा आठवडा बाजार आहे. अजूनही दर बुधवारी हा बाजार भरतो. लहानपणी कधी संध्याकाळच्या वेळेस इथून जाणं झाल्यास चर्चच्या समोरच्या बागेत अनेकदा कव्वाल्या चाललेल्या दिसत. अर्थात तो कव्वालीचा कार्यक्रम आहे हे आई सांगत असे.
त्या बागेच्या जागी आता वाहतूक पोलिसांची चौकी आहे. फाहिमला रस्त्याला लागूनच असलेली मजार, शीतला देवीचं मंदिर हे मागे पडलं की बस दादर मध्ये प्रवेश करत असे. दादरची कोहिनूर मिल आणि तिच्या भव्य प्रवेशद्वारावर लावलेलं पृथ्वीवर उभ्या असलेल्या कोंबड्याचं बोधचिन्ह मला अंधुकसं आठवतंय. मिलच्या समोरचं किल्ल्याच्या स्वरूपातलं शिवसेना भवन मात्र स्पष्ट आठवतं. ते अजूनही आहे, पण आता त्याचं स्वरूप बदललंय. सेना भवन मागे पडलं की इथून पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजूला विविध वस्तूंनी सजलेल्या लहान लहान दुकानांची सलग रांग दिसू लागेल. या आधीच्या रस्त्यावर एवढी सलग दुकानं दिसत नसत. दादरच्या दुकानांवरच्या पाट्या मराठी भाषेत लिहिलेल्या असत, क्वचित इंग्लिशमध्ये. नुकतीच अक्षर ओळख झाल्यामुळे त्या वाचण्याचा उत्साह असे. अक्षर जोडत जोडत मी वाचत जात असे. माझ्या इतर वर्गपत्रांच्या तुलनेत मला लवकर आणि चांगला वाचता येऊ लागलं, ते माझ्या या सवयीमुळे. इयत्ता 5वीत असताना इंग्लिशची ओळख होऊ लागली, तेव्हा इंग्लिश पाट्या वाचायचीही सवय लागली. माझी ती सवय अजूनही टिकून आहे. दादरच्या केवळ 2 खुणाच आता स्पष्ट आठवतात. प्लाझा आणि त्याच्यावरचा पिंजराचा भला मोठा बोर्ड. प्लाझाच्या समोर असलेलं शहाडे आठवले आणि कंपनीचं दुकान. हे दुकान आता दिसत नाही, नक्की सांगता येणार नाही, पण बहुतेक आता दी गिरगाव पंचे डेपो ज्या जागेवर आहे त्याच ठिकाणी ते दुकान होतं. प्लाझाचं जुनं रूप कसं होतं ते मात्र आता आठवत नाही. प्लाझाला लागून असलेला टिळक ब्रिज ओलांडून बस दादर टीटीला आली की तोपर्यंत पाहिलेल्या दृश्यात बदल होऊन जाईल. रुंद रस्ते, तेवढेच रुंद फुटपाथ, त्यावरची झाडं, बाबूभाई जगजीवनदास हे कपड्यांचं भलं थोरलं दुकान, दोन्ही बाजूंची सजवलेली तशीच मोठी दुकानं, दादरचं फायर ब्रिगेडचं स्टेशन, हे पाहत प्रवास सुरू राही. या भागावरची मराठी छाप मला त्या वयातही जाणवत असे. थोडं पुढे गेलं की हिंदमाता टॉकीज दिसे. त्याच्या दर्शनी भागावर असलेला हिंदमातेचा पुतळा अजूनही मला चांगला आठवतो. बस मधले सर्व प्रवासी टॉकीजवर शिक्षा केल्यासारख्या उभ्या असलेल्या या हिंद मातेला बस मधूनच मनोभावे नमस्कार करीत आई करी. पुढे पुन्हा दुकानांची रांग दिसे. नाक्यावरचा गौरी शंकर चितरमल तेव्हाही होता. थोड्याच वेळात परळची सिगारेट कंपनी येईल. इथे एसटीचा थांबा होता. सिगारेट कंपनीच्या जागी आता पंचतारांकित हॉटेल आहे. एसटीचा थांबा अजूनही आहे, पण आजूबाजूच्या विकासात आता तो चटकन लक्षात येत नाही. लगेच पुढे भारत माता टॉकीज लागेल. या टॉकीजच्या समोर 5-50 लोक उभे असलेले नेहमी दिसत. भारत माता गेलं की आमची उतरायची लगबग सुरू व्हायची. पुढच्या 2-5 मिनिटातच लालबाग मार्केटचा थांबा येईल आणि आमचा प्रवास संपे. परत येताना जाम मिलच्या दारात बस पकडावी लागेल. यावेळी बस अगोदरच हुतात्मा चौकातून भरून येत असल्याने खिडकी मिळण्याची शक्यता नसेल. मध्ये कुठे मिळालीच तर ती सारी दृश्य उलट्या क्रमाने बघता येत. थोडा मोठा झाल्यावर हा प्रवास मी एकटा करू लागलो. मग लालबागला उतरण्याऐवजी पुढे कधी राणीची बाग तर कधी हुतात्मा चौक आणि तिथे रमत गमत गेटवे ऑफ इंडिया पर्यंत जाऊन येईल. फोर्ट भागात निरुद्देश फिरायला मजा येईल. कधी कधी बदल म्हणून मी फोर्ट मधून सुरू होऊन अंधेरीपर्यंत जाणाऱ्या 84 लिमिटेड या बसने प्रवास करत असे. ही बस सिंगल डेकर असे. या बसचा मार्गही माझा अत्यंत आवडीचा होता, अजूनही आहे. फोर्टहून सुटलेली ही बस ऑपेरा हाऊस, गिरगाव चौपाटी, पेडर रोड करत हाजी अलीहून कॅडेल रोड, माहीमची खाडी पार करून वांद्रे लिंकिंग रोडवरून अंधेरीपर्यंत जात असे. वरळीला दिसणाऱ्या ग्लाक्सो, क्वालिटी आईस्क्रीम या कंपन्यांच्या इमारती, पुढे दिसणारा सेंचुरीच्या इमारतीवरचा पाठीवर पृथ्वी घेतलेला माणूस अजून स्पष्ट आठवतोय. हा सर्व श्रीमंत आणि अतिश्रीमंत लोकांचा भाग. कंबाला हिल, पेडर रोडच्या दोन्ही बाजूंना दिसणाऱ्या प्रशस्त इमारती, आलिशान हवेल्या, बंगले, तिथल्या रस्त्यावर दिसणाऱ्या आकर्षक रंगांच्या लांब लचक परदेशी गाड्या, तिथलं सुगंधी आणि रंगीत वातावरण याविषयी मला कधी आकर्षण वाटलं नाही, कुतूहल मात्र वाटे. या दोन्ही बसच्या प्रवासात खिडकीतून बाहेर दिसणारी दृश्य तीच असली तरी त्यात होणारे सूक्ष्म बदल पाहत प्रवास करताना मला ती कधी कंटाळवाणी वाटली नाहीत. त्या काळी मुंबईच्या बसमध्ये खिडकीत बसून फिरणं ही उत्तम
उत्तम आणि उद्बोधक करमणूक असे. लहानपणी आमच्या दरवाजात एक पिक्चर दाखवणारा येई. बाहेरून आकर्षक चित्र काढलेली एक लहानशी बंदिस्त लाकडी पेटी वेताच्या कमरे एवढ्या तिपाईवर ठेवलेली असे. पेटीच्या एका बाजूने 4 किंवा 5 बंदिस्त झरोके असत. त्याला 5 किंवा 10 पैसे दिले की तो त्यातल्या एका झरोक्याचं झाकण काढत असे. चेहऱ्याच्या दोन्ही बाजूंना आपले हात ठेवून त्या झरोक्यातून पेटीच्या आत डोकावलं की डोळ्यासमोरून एक एक चित्र हळुवारपणे सरकत जाताना दिसे. पेटीच्या आतल्या अंधारात काही स्थिर चित्र रीळाच्या स्वरूपात गुंडाळलेली असत. पेटीवाला हे रीळ वरच्या कळीच्या सहाय्याने हळुवार गतीने फिरत असे. जोडीला त्या पेटीवाल्याचं गाणं असे. देखो 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 बाइस्कोप देखो, दिल्ली का कुतुब मीनार देखो, ये आगरे का है ताजमहल, ये आगरे का है ताजमहल, बंबई शहर की बहार देखो, कर बैठे सारा संसार देखो, पैसा फेको तमाशा देखो. मी भान हरपून पेटीतला तो पिक्चर पाहत असे. त्याला बायोस्कोप म्हणतात हे मला खूप उशिरानंतर कळलं. BEST उर्फ बेस्ट बसने वर्षानुवर्ष केलेला प्रवास मला लहानपणी बायोस्कोप मध्ये पाहिलेल्या त्या पिक्चर सारखाच वाटतो. बसची खिडकी माझ्यासाठी बायोस्कोप पेक्षा कमी नव्हती. झरोक्यातून पाहताना बायोस्कोपच्या आतली चित्र नजरेसमोरून सरकत जात. बसच्या खिडकीतून बाहेर दिसणारी दृश्यही नजरेसमोरून सरकत जात. बायोस्कोप पाहताना मी बाहेर असे, चित्र आत. तर बसमधून फिरताना मी बसमध्ये आणि चित्रांचं जग बाहेर. बायोस्कोप मधली चित्र प्रकाशमान परंतु स्थिर असत. बसमधून दिसणारी चित्र मात्र सतत रूप बदलणारी आणि जिवंत. वर्षानुवर्ष बसच्या खिडकीरूपी बायोस्कोप मधून पाहिलेल्या मुंबई नगरीच्या त्या जिवंत रसरशीत दृश्यांनी माझ्या मनात त्यांच्याविषयी कुतूहल पेरलं असावं. त्या कुतूहलातूनच मी त्या दृश्यांचा अभ्यास करण्यास उद्युक्त झालो असेन. लहानपणी नकळत पेरलं गेलेलं ते कुतूहल मला स्वस्थ बसू देत नव्हतं, अजूनही स्वस्थ बसू देत नाहीये. या पुस्तकातील लालबाग, चिंचपोकळी, राणीची बाग, प्राणी संग्रहालय, भाऊ दाजी लाड म्युझियम, म्युझियमच्या आवारात ठेवलेले पुतळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मार्ग, गेटवे ऑफ इंडिया, ब्रिटिश काळातील बंगले, राजमहाल, मुंबईत धावलेली पहिली मोटर या प्रकरणांचे विषय नेमक्या या 2 बसच्या मार्गावरच येतात. या मार्गातली ही प्रकरणं, या पुस्तकातली ही प्रकरणं म्हणजे बस रूपी बायोस्कोप मधून मी पाहत असलेल्या बंबई शहर की बहारची झलक आहे. ती पाहताना माझ्यासारख्या अनेकांच्या मनातलं सुप्त कुतूहल जागृत होऊन त्यांनीही गतकाळात हरवलेल्या मुंबईचा शोध घ्यावा ही अपेक्षा. आणि हे सगळं पुस्तक जेव्हा आपण वाचतो, भाग 1 आणि भाग 2, तेव्हा आपल्याला खरंच ते सगळं मुंबईचं आत्तापर्यंतचं सगळं जे चाललंय त्याचा एक मोठाच्या मोठा 3-4 शतकांचा इतिहास दिसायला लागतो. त्यामुळे वाचा अशा शिफारसीमध्ये हे पुस्तक मी आज परिचयासाठी निवडलं. अज्ञात मुंबई आणि अज्ञात मुंबई भाग 2 मनोविकास प्रकाशनच्या कुठल्याही साईटवर किंवा अमेझॉनवर ते विक्रीसाठी उपलब्ध आहे. नाहीतर नितीन साळुंखेंचा नंबर मी या गटावर देईन. ते त्यांची सही करून सुद्धा तुम्हाला ते पुस्तक पाठवतील.